कृपया परयाविष्ट विषीदन इदम अब्रवीत. हा 28व्या श्लोकाचा अर्धा भागच ज्ञानेश्वर महाराजांनी आधी घेतलाय. कृपया परयाविष्ट, कृपा म्हणजे करुणा एकदम मनामध्ये उत्पन्न झाली. परयाविष्ट म्हणजे त्याला व्याकुळ झाला, एकदम असा वेढला गेला आणि त्याला अतिशय विषाद झाला, कष्ट झाले आणि अतिशय कष्टाने तो म्हणाला. हे एवढाच वाक्य अर्धा चरण आधी घेतलाय माऊलीने. ते थमली गजबज जाहली आणि आपैशी कृपा आली. मनामध्ये गोंधळ झाला त्याच्या, एकदम त्याला काही समजेना, सगळे नातेवाईक समोर दिसले त्यामुळे. आणि आपैशी कृपा आली, मनामध्ये करुणा उत्पन्न झाली, एकदम करुणा उत्पन्न झाली. त्यामुळे आधीची जी वीरवृत्ती होती ती वीरवृत्ती एकदम बाहेर पडली. 105 श्लोक आहे 27. तर त्याने अपमान झाला वीरवृत्तीचा आणि वीरवृत्ती निघून गेली, सोडून गेली. त्याला मनामध्ये करुणा आली. म्हणजे एक आपल्या मनाचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे योग वासिष्ठामध्ये असं म्हटलंय की आपल्या मनामध्ये एका वेळेला एकच गोष्ट येऊ शकते. आपल्या मनात फास्ट विचार येतात जातात, त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. पण एका वेळेला एकच गोष्ट येते आणि ती गेली की दुसरी येते. आपले विचार खूप भराभरा जातात, त्यामुळे आपल्याला वाटतं आपल्या मनामध्ये खूप विचार येतात. पण जरी येत असले तरी ते पहिले जातात तेव्हा दुसरा येतो. म्हणजे एक वृत्ती उठली की दुसरी वृत्ती मावळते. त्यामुळे गोंदलेकर महाराज काय म्हणतात की आलेली उर्मी सहन करा. ती तुम्ही जर धरून बसला तर त्याच्याबरोबर दुसऱ्या पण वृत्ती उठत जातात. आणि वृत्ती जर तुम्हाला नाही आवरता आली तर तुम्हाला योग जमणार नाही. आणि योगस्तु चित्तवृत्ती निरोध हा म्हणलंय. वृत्तीचा निरोध करायला शिकलं पाहिजे. तसं इथे एक मनामध्ये भाव उत्पन्न झाला की पहिला भाव होता तो गेला. वीरवृत्ती होते, वीररसाने युक्त होता तो. जेव्हा तो बघायला आला तेव्हा आता बाण सोडायचं एवढंच होतं ना तयारीत. पण ते एकदम त्याची वीरवृत्ती सगळी मावळूनच गेली आणि मनामध्ये काय झालं, करुणा उत्पन्न झाली, विषाद उत्पन्न झाला, करुणा, खिन्नता आली. विषाद म्हणजे काय, खिन्न झाला एकदम. कारण सगळ्या आपल्या माणसाला मारायचं, आपले सगळे लोक आहेत आणि त्यांना मारायचं एकदम, असं त्याला मनामध्ये वाटल्याबरोबर गेलं. आता हे त्यांनी दृष्टांत दिलेत माऊलींनी. जिया उत्तम कुळीचिया होती आणि गुणलावण्य आधी तिया आणि काते न साहती सुतेजपणे. ज्या स्त्रिया उत्तम कुळामधल्या असतात, त्यांच्याजवळ गुण असतात, लावण्य असतं, तर त्यांच्याजवळ जे तेज असतं त्याने त्यांना दुसरे कोणी आलेलं सहन होत नाही. तसं ही वीररस नावाची जी वृत्ती होती ती जणू काही एक स्त्री, गुणवान लावण्यवान, त्या दुसऱ्या स्त्रीला बघतोय म्हणल्याबरोबर ही पहिली चिडली आणि निघून गेले, असं एक दृष्टांत दिला. किंवा नवीये आवडीचे ने भरे कामुक निज वनिता विसरे मग पाडे विना अनुसरे भ्रमला जैसा. किंवा काय होतं काय वेळेला की एखादी दुसरी स्त्री आवडली, मग आपल्या बायकोला विसरला, मग ती जशी चिडून निघून जाते तशी तिच्या योग्यता न विसरता तिच्या नादी लागतं. तसं ही जणू काही कृपा नावाची, विषाद नावाची एक स्त्री, तिचं काय योग्यता आहे काय नाही ते न बघता अर्जुन तिच्या मागे लागला, मग वीरवृत्तीला राग आला, तशी ती निघून गेली. किंवा आणखीन एक दृष्टांत दिला की तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी. मग तपोबलाने ऐश्वर्य प्राप्त झालं की वैराग्यशाली सुद्धा पुरुषाची बुद्धी भ्रम पावते. मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. मग त्या विरक्तता काही आठवत नाही. म्हणजे एक दुसरी पसंत पडली की पहिलीची आवड नाहीशी होते, तसं झालं. आणि ते पहिलीला काही ते सहन होत नाही, मग पहिली रुसून बसते, निघून जाते. तसं या बाबतीमध्ये झालं की वीरवृत्ती जी होती पहिली, तर त्या ठिकाणी विषाद उत्पन्न झाला, खिन्नता वृत्ती आली की ती वृत्ती चिडली आणि ती निघून गेली. तैसे अर्जुना येथ जाहले असं ते पुरुषत्व गेले. तसं अर्जुनाला झालं. त्याच्यामध्ये जे पौरुष होतं ते पौरुष वेगळं झालं. जे अंतःकरण दिसले कारुण्यासी, करुणेला, करुणरसाला त्या ठिकाणी त्यांनी महत्व दिल्याबरोबर
त्याची जी पौरुषत्व होतं ते एकदम पौरुषत्व गळून गेलं. हातपाय त्याचे गळून गेले. देखा मंत्रज्ञ बरळू जाये. आता आणखीन त्यांनी दृष्टांताने दिले की जर मंत्र जाणणारा आहे त्याच्या मंत्रोच्चारामध्ये जर बदल झाला, बरळला तो मंत्र न म्हणता मंत्र बरळला म्हणजे चुकीचं म्हटलं, मग ते थका जैसा संचार होय. आणि मग त्यालाच बाधा होते. जी बाधा काढायला म्हणून मांत्रिक मंत्र म्हणतो ते मंत्र म्हणायचे चुकले, जे बरळल्यासारखे जर म्हटले तर त्यालाच उलटी बाधा होते. म्हणजे ज्याला बाधा काढायची ती गेले बाजूला, त्यालाच उलटी बाधा झाली. तसं तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. तसं याला वीरवृत्ती आणखीन उसळायच्या ऐवजी त्याला बाधा झाली कशाची? कारुण्याची, विषादाची. आणि मग ती त्याची महान अशा मोहामध्ये तो पडला. मोह म्हणजे मूढ झाला, संभ्रमात पडला. काय करावं काय नाही काही त्याला कळेना. चुकीची बुद्धी झाली, विपरीत बुद्धी झाली. म्हणून असता धीरू गेला. धीर होता, धैर्य होतं अंगामध्ये, ते असलेलं धैर्य गळालं, त्याचं निघून गेलं. हृदयात रावो आला. हृदय द्रवित झालं, करुणेने भरून गेलं. जैसा चंद्रकळी शिंपिला सोमकांत. किती दृष्टांत छान दिलाय. सोमकांत मणी जर चंद्राच्या किरणामध्ये ठेवला तर तो पाझरतो, त्याला पाणी सुटतं. त्याचा दृष्टांत दिलाय की जसा असलेला धीर गेला, हृदयाला द्रवित झालं. हृदय कसं? तर चंद्राच्या चांदण्याने सोमकांत मणी एखादा पाझरावा तसं ह्या कारुण्याच्या वृत्तीमुळे त्याचं अंतःकरण द्रवित झालं. तयापरी पार्थू अतिस्नेहे मोहितू. अति प्रेमाने सगळ्यांच्यावरती प्रेम उत्पन्न झाल्यामुळे मोहित झाला, मोहून गेला. मग सखेद असे बोलतू वाच्युतेशी. आणि मग कष्टी होऊन, खेदयुक्त होऊन तो कृष्णाशी बोलायला लागला. मग इथं श्लोक अर्धा त्यांनी आधी घेतला, तर अर्जुन उवाच असल्यामुळे श्लोक तोडला त्यांनी. दृष्ट्वैमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्. काय म्हणाला तो? हे कृष्णा, युद्ध करण्यासाठी एकत्र जमलेल्या या स्वजनांना पाहून. इथं वाक्य पुरं झालं नाही अजून, दृष्टवा आहे, पाहून तो अंत वापरले. काय झालं सगळ्यांना बघून? सीदंती मम गात्राणी. माझी गात्र शिथिल झाली. मुखांच्या परिशिष्यती, तोंडाला कोरड पडली. वेपथुश्च शरीरे मे, शरीर कापायला लागलं. आणि रोमहर्षश्च जायते, माझ्या अंगावर काटे आले. अशी एकदम म्हणजे मानसिकता बदलल्याबरोबर शारीरिक अवस्था सगळी बदलून गेली त्याची. म्हणजे मन आणि शरीर यांचा किती जवळचा संबंध आहे ते बघा. भगवद्गीतेमधले मानसशास्त्र म्हणून सुद्धा लोक पुष्कळ अभ्यास करतात की केव्हा केव्हा त्याच्या मनावरती कसा कसा परिणाम झाला. मग आपण म्हणतो ना मानसिक, आता आपण म्हणतो डायबिटीसला मानसिक कारण पण असू शकतं. मानसिक ताण हे हृदयाच्या आजाराला, डायबिटीसला परिणाम करतात. तसं अर्जुनाचं मनोवृत्ती बदलल्याबरोबर एवढा शूरवीर, एवढा स्ट्रॉंग आणि स्टेबल असणारा तो एकदम कापायला लागला. त्याच्या अंगावर काटे आले आणि तोंडाला कोरड पडली. या गलित गात्र झाले, एकदम गात्र शिथिल झाला. गांडीवं स्रंसते हस्ता. एवढं जड धनुष्य उचलणारा पण ते गांडीव धनुष्य हातातून पडतंय की काय असं वाटायला लागलं. त्वचैव परिदह्यते, अंगाचा आग व्हायला लागली, दाह व्हायला लागला. आणि नच शक्नोम्य व्यवस्थातून उभा राहायला सुद्धा मला सामर्थ्य वाटत नाहीये. पाय गळून गेले. भ्रमती वच मे मनः, आणि माझं मन भ्रमण पावत आहे. ते मला काय करावं काय नाही काही सूचना असं झालंय. एकदम परिस्थिती पूर्णतः बदलून गेली. माऊलींनी छान लिहिलंय याच्याबद्दल. तो म्हणे अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्र वर्गू आघवा देखिला. इथं काय पाहिलं मी? शत्रू नाही पाहिले, सगळे माझे बांधव पाहिले.
काय पाहिला, हा मेळावा सगळा कोणाचा आहे? बांधवांचा. इष्ट, आप्त, मित्र, सखे, सोयरे यांचा मेळावा जमलाय हा. तर हे कसे काय संग्रामात यांच्याशी करायचा, मी कसं युद्धाला उभा राहणार, कसं यांना मारणार, की ज्यांना मी सांभाळले आजपर्यंत, ज्यांचं मी रक्षण केलंय आजपर्यंत, आणि सगळे नातेवाईक समोर उभे आहेत, यांनाच कसं काय मारायचं नाही का? आपल्याच माणसांना कसं मारायचं? त्यासाठी माझं धनुष्य आहे का? त्यासाठी माझा एवढा पराक्रम आहे का? असं एकदम मला वाटायला लागलं. हे संग्रामी अति उद्यत, जाहले असती किर समस्त, पण आपण पेया उचित केवी होय. हे सगळे संग्राम करायला उत्सुक झालेले दिसतात, पण यांच्याशी लढणं आपल्याला योग्य आहे का? बेसिक प्रश्न त्याने उभा केला. काय वाटलं असेल कृष्णाला त्या क्षणी, की ज्याच्या जोरावर हे युद्ध उभं राहिलंय, ज्याच्या आधारावर युधिष्ठिराने एवढा पसारा उभा केला युद्धाचा, तोच असा म्हणल्यानंतर बाकीच्यांनी काय करावं? बापरे, काय अवस्था झाली एकदम. हे संग्रामात त्यांना उठले संग्राम करायला सगळे, सगळेच्या सगळे अगदी. पण आपल्याला शोभणार आहे का? आपल्याला हा संग्राम करणं शोभणार आहे का? आपल्याला आपल्या माणसाला मारणं योग्य आहे का? त्यांना एक कळत नाही, पण आपल्याला कळत नाही का? आपल्याला कळत आहे ना. पण हे झालं होतं पूर्वी सगळं बोलणं. येणे नावेची नेणो काही, मज आपण पे सर्वथा नाही, मन बुद्धी ठाई स्थिर नव्हे. आता या सगळ्यांशी युद्ध करायच्या विचारानेच, येणे नावेची नेणो काही, आता या सगळ्या नातलगांशी युद्ध करायच्या विचारानेच मला कसं तरी व्हायला लागले. माझा आपण पे सर्वथा नाही, माझा माझ्यावर अजिबात ताबा राहिलेला नाही, आणि माझं मन आणि बुद्धी मुळीच ठिकाणावरती नाहीत. मन बुद्धी ठाई होय. शरीर, मन आणि बुद्धी हे एका ठिकाणी असलं तर कुठलंही कार्य होत. योग वासिष्ठ मध्ये असं सांगितलंय. ह्याच्यामध्ये पुष्कळ, मी म्हणलं ना तुम्हाला, 60% पेक्षा जास्त योग वासिष्ठ आहे. ज्ञानेश्वरांचा अभ्यास होता, त्यांनी पुष्कळ अभ्यास केला असं हे लिहिलं तेव्हा. आपल्याला कल्पना नाही त्याची, पण निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊली यांचा पुष्कळ चर्चा होती. एकदम गीतेसारखा ग्रंथ असं कोणी सांगायला येईल बसलेत आणि सांगितले तसं नाही, त्यांनी पूर्ण विचार केला. त्यामुळे खूप योग वासिष्ठातले, विशेषतः जिथे जिथे सायकोलॉजीचा संबंध आलाय, योगाचा संबंध आलाय, त्या ठिकाणी योग वासिष्ठ त्यांनी घेतलेला आहे. दासबोध वाचतानाही योग वासिष्ठाचे पुष्कळ संदर्भ येतात आणि ज्ञानेश्वरी वाचताना पण येतात. तर तो असं म्हणतो की मन बुद्धी ठाई स्थिर नव्हे, मन माझ्या बुद्धीच्या ठिकाणी स्थिर नाही. आता मन आणि बुद्धी जर वेगवेगळे जात असतील तर कुठलंही काम होणार नाही. मग करू की नको या संभ्रमात आपण काहीच करत नाही. आपलं सुद्धा जर चित्त ठिकाणावर नसेल तर आपल्या हातून साधे आमटी भाजी सुद्धा नीट होत नाही. एखाद्या दिवशी आपण म्हणतो माझं लक्ष नव्हतं, काय माहिती मीठ घातलंय की नाही, काय कळालं नाही मला. म्हणजे चित्त आणि मन आणि बुद्धी हे कुठलंही काम जर नीट व्हायचं असेल तर एकत्र लागतं. आणि अशा वेळेला जेव्हा मानसिक गोंधळ होतो तेव्हा बुद्धीला काही सांगितलं तरी निर्णय घेता येत नाही, कारण मनामध्येच गोंधळ खूप असतो आणि बुद्धीने घेतलेला निर्णय मनाला नको असतो. आता याची बुद्धी काय निर्णय घेते की आपल्याला युद्ध करायचं की नाही. आता हा किती अयोग्य निर्णय आहे त्याचा, पण मन असं झालंय की मनाला वाटतं नाही तेच बरोबर, युद्ध न करणंच बरोबर आहे. म्हणजे त्यांना ते उभे राहिलेत खरे, पण आपल्याला शोभलं पाहिजे की, असं वाटतंय त्याला. त्यामुळे समत्व चित्ताचे हेच सार जाण गा योगाचे, असं म्हटलंय पुढे एके ठिकाणी, की चित्त सम पाहिजे. कुठलंही काम करायचं झालं तरी मनाची स्थिरता आवश्यक आहे. आधी बुद्धीचा निश्चय व्हावा लागतो. बुद्धीचा निश्चय घेण्यासाठी आधी मनामध्ये खूप उलटसुलट विचार येतात. त्यातलं सार काय असार काय ते बघून बुद्धी निश्चय करते, आणि बुद्धीचा निश्चय झाल्यावर मग कार्य घडतं. अशी प्रोसेस आहे आपल्या मनाची. तर ती इथं नाही, इथं सगळी बिघडून गेली ना. आधी स्थिर होती बुद्धी,
आधी निश्चय केला होता की युद्ध करायला यायचे, पण समोर शत्रू न बघता सगळे नातेवाईक दिसल्याबरोबर त्याचं मन गोंधळलं. स्थिर नव्हे. देखी देह कापत, देह कापू लागलाय. तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत गात्रासी. हा आता इंद्रियांच्यावरती कंट्रोल नाही राहिला. गात्र सगळी गळून गेली. सर्वांगा कंटाळा आला. सगळं एकदम शिथिल झालं. कंटाळून गेल्यासारखं झालं. अति संताप उपनला. मनामध्ये संताप म्हणजे त्रास व्हायला लागला. संताप म्हणजे राग नाही, पण त्रास व्हायला लागला मनामध्ये. तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा घात. त्याचं जे मधली मूठ असते, पकड असते, ती हातातून गळून पडायला लागली. ते न धरतची निष्ठले. निष्ठून गेलं ते, निष्ठले. वेगवेगळे शब्द तयार केले. मग त्यावेळेला अजून भाषा एवढी तयार नव्हती. मुकुंदराजांनी हे लिहिला होता, ग्रंथ लिहिला होता, पण दुसरा अजून ग्रंथ मराठीमध्ये झाला नव्हता. त्यामुळे पुष्कळशी नवीन शब्द त्यांना तयार करावे लागले. आणि त्या बाजूला ते औरंगाबाद वगैरे त्या बाजूचे असल्यामुळे अजून तिकडचे लोक यातले काही शब्द वापरतात. निसटलेच्या ऐवजी निष्ठले खूप वापरले जातात. ते न धरतची निष्ठले. परी नेण्याची हातोनी पडले, ऐसे हृदय असे व्यापले मोहे येणे. ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे. म्हणजे या माझ्या मनाच्या संभ्रमाने माझं हृदय व्यापून गेले. जे वज्रापासून कठीण, त्याला माहिती आहे त्याला आपण कसे आहोत. खरं म्हणजे वज्रापेक्षा कठोर आहे, कठीण आहे. दुर्धर अति दारेण. दुर्धर आहे, त्याला धरणं अवघड आहे. तयाहुनी असाधारण हे स्नेह नवल. काय रे म्हणे, असं कसं झालं. इतकं प्रेम दाटून आलं, त्यांची माया ते पडली. वज्राहून कठीण, दुसऱ्याला दाद न देणार, अति खंबीर आहे, पण ही करुणा त्याच्याही वर गेली. आता स्वतःबद्दल तो सांगतो बरं का. जेणे संग्रामी हरू जिंतीला. ज्याने शंकराला जिंकलं युद्धावर. निवात कवचांचा ठाव फेडला. निवात कवच नावाच्या राक्षसांचा पराभव केला. तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. एका क्षणामध्ये तो कारुण्याने भरून गेला. आता त्यांनी हे ओवी फार ही प्रसिद्ध आहे बरं का. ओवी, जैसा भ्रमर भेदी कोडे, भलतैसे काष्ठ कोरडे, परी कळिके माझी सापडी कोवळीये. इथे माऊली दिसते आपल्याला. जसा भ्रमर हा कठीण काष्ठ आहे, त्याच्यातून बाहेर पडतो, त्याला भोग पाडतो. पर कळिके माझी सापडी कोवळी. पण कमळाच्या कळीमध्ये कमळ जेव्हा मिटतं संध्याकाळी, म्हणजे कल्पना अशी आहे की गुंगा एका कमळामध्ये बसलाय, मध पितोय. संध्याकाळ झाल्याची त्याला जाणीव नाही आणि संध्याकाळी कमळ पाकळ्या मिटतात, तर त्याच्यामध्ये तो आत अडकला. तर जो भुंगा अडकल्यानंतर लाकडाला भोग पाडून बाहेर येतो, तो कमळाच्या कोवळ्या पाकळीला काही करत नाही. तो तिला फोडून बाहेर येत नाही. त्याच्यात तो सापडतो का, तिचा जो कोवळीच आहे, त्याचा जे त्याला मोह आहे, त्या मोहामुळे तो ते फोडत नाही. कमळाची पाकळी आपल्या सोंडेनी तो कोरत नाही. हो ना, नाही ना. पहा की दृष्टांत कसं छान आहे. जसे भलतैसे काष्ठ कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळी. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरून येणे. एक वेळ प्राण देईल तो, पण ते कमळाची कळी काही, तो कमळाची पाकळी काही सोडणार नाही तो. विचार सुद्धा त्याच्या मनामध्ये येत नाही. कारण का, त्याचा स्नेह. तैसे कठीण कोवळेपण स्नेहे देखा. कोवळेपणा कठीण आहे, स्नेहाचा कोवळेपणा कठीण आहे. स्नेह हा कठीण आहे, माणसाला पार जायला अवघड आहे. तैसे कठीण कोवळेपणे, कोवळेपणा हा महा कठीण आहे. स्नेह जात्याच कोवळा, पण त्याला पार करणं कठीण आहे. मग संजय त्या बाबतीत म्हणतो, हे आदिपुरुषाची माया. हे काय आहे,
राजा हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे. ब्रह्मे याही नयेची आया, ब्रह्मदेवाला सुद्धा ती माया कळत नाही. म्हणून भुलविला ऐके राया. म्हणजे या ठिकाणी मायेचं महत्व जास्त आहे. मायेमुळे माणूस काय करेल काही सांगता येत नाही. मायेमध्ये भ्रम पावला. ते आदिपुरुषाची माया ब्रह्मे याही नयेची आया, म्हणून भुलविला ऐके राया संजीव म्हणे. अवधारी मग तो अर्जुनी, देखोनी सकळ सजनो, विसरला अभिमानू संग्रामीचा. मग संजय सांगतो की बघा, मग तो अर्जुन हा सगळ्या स्वजनांना बघितल्यानंतर संग्राम करण्याचं तो विसरून गेला. त्याच्या मनामध्ये लढाईचा अभिमान, लढाईची ईर्ष्या सगळी निघून गेली. कैसी नेणो सदयता, पहा कसं काय सदयता त्याच्या हृदयामध्ये कुठून उत्पन्न झाली कोण जाणे. उपनली तेथे चित्ता, मग म्हणे कृष्णा आता नसिजे येथ. आता आपण इथे राहू नये असं त्याला वाटलं. युद्ध सोडून जावं असं मनामध्ये आलं. माझे अतिशय मन व्याकुळ, होतसे वाचा बरळ, हे जे वधावे हे सकळ येणे नावे. आणि मन माझं अतिशय व्याकुळ झालंय, कारण या सगळ्यांना मला मारायचंय ही कल्पनाच मला काही सहन होत नाहीये. तर आपण आता इथे नसलेलं बरं. अशी अवस्था एकदम त्याची विचित्र अवस्था झाली. आणि मन काही बोलायला लागलं की काय आता करावं. आता एकदा तो विचार मनामध्ये आला की मन कसं करतं की त्याच विचाराला योग्य कसं आहे असं ते सांगा. म्हणजे मी चुकले खरे, पण माझं चुकणं त्यावेळेला कसं योग्य होतं असा आपणही विचार करतो की असं झालं म्हणून चुकलं. समर्थन आपल्याच चुकीचं आपण चुकीचं म्हणा किंवा जो आपण निर्णय त्यावेळी घेतला असेल त्याचं समर्थन आपण करायला लागतं. असं प्रत्येकाचंच आहे. किती गोष्ट तशी झाली याचं कारण काय, तर त्यावेळेला अशी अशी परिस्थिती आली. म्हणजे आपल्या हातून काही घडलंय असं नाही, तर ती परिस्थितीच अशी आली की त्यामुळे मला तसं ते वाटायला लागलं. तसं आता अर्जुन त्याला कळतंय खरं म्हणजे की हे चुकीचा निर्णय आहे, इथून निघून जाणं हे चुकीचं आहे. पण आता तो त्याच्यावर आर्ग्युमेंट करतो, कारण त्याला माहिती कृष्णाला राग येईल. आता राग येईल असंच तो बोललाय. कोणाला बरं युधिष्ठिराने ऐकलं नाही. डोक्याला हात लावून बसला असतो की आता काय करावं. माणसाची प्रवृत्ती तीच आहे. नाही काही जरी असलं तरी मन आपलं ते समर्थन करायला घेतं की माझं कसं बरोबर आहे. मग तसं आता माझ्या मनामध्ये आलेले विचार हे कसे योग्य आहेत आणि तसंच करणं कसं योग्य आहे असं आता तो हळूहळू सांगायला लागला. निमित्तानीच पश्यामी विपरीतानी केशव, नच श्रेयोनु पश्यामी हत्वा सजन माहवे. कृष्णा म्हणतो माही सगळी मला विपरीत लक्षणं दिसायला लागलेत आणि युद्धामध्ये या सजनांना मारलं तर कोणतं श्रेय प्राप्त होईल असं काही मला दिसत नाही. म्हणजे माझं काही चांगलं घडणार आहे यांना मारून असं काही मला वाटत नाहीये. म्हणजे तो आता असं म्हणायला लागला की नाही माझं म्हणणं कसं बरोबर आहे बघ. या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिक का न वधावे. कौरवांना मारायचं तर आपल्या भावंडांना सख्या का मारू नये युधिष्ठिराला वगैरे. हे येर आघवे गोत्रज, आमचे शेवटी ते गोत्रजेत हे गोत्रजेत. म्हणजे युधिष्ठिराला मारल्यासारखं होईल दुर्योधनाला मारायचं म्हणल्यावरती. असं एकदम केवढा बदल झाला. म्हणजे एकदम सीनच बदलला, त्याचा ट्रान्सफर सीन झाला सगळा. म्हणून जळो हे झुंज, नको मला हे युद्ध मला नको. प्रत्ययाने मज येणे काय काज महापापे. हे एवढं महापाप माझ्यामधून होणार आहे तर मला हे पसंत नाही. एवढं पाप करायची गरजच काय आम्हाला. देवा बहुती परी पाहता, येथ ओखटे होईल झुंजता, वर काही चुकविता लाभवाथी. जे पुष्कळ गोष्टींनी जर दृष्टीने जर विचार केला तर मला असं वाटते की युद्ध केलं तर वाईट होईल. ओखटे होईल झुंजता, वर काही चुकविता लाभवाथी. आणि जर ते टाळलं तर काही लाभ होईल. म्हणजे मला काही वाटत नाही की आपण युद्ध करायला उभं राहावं. तर उलट ते युद्ध टाळलं तर आपल्याला लाभ होणार आहे. हे युद्ध करून हानी होणार आहे, कारण आपली माणसं बी मारणार सगळे. आणि एवढं मोठं पाप मी कशासाठी घ्यायचं डोक्यावर माझ्या. मग पुढे सांगतो
न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीविते नवा. आता इथे 2 श्लोक एकत्र घेतले पावलेनी. प्रत्येकाने बदल केलाय बरं का. म्हणजे प्रत्येक कॉम्बिनेटरनी आपल्याला पाहिजे तसे इकडे तिकडे केलं. येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानि च. न कांक्षे विजयम, मला विजयाची इच्छा नाही. न च राज्यम, मला राज्य नको. सुखानी च, मला सुखही नको. कारण काय करायचंय ते राज्य घेऊन, काय करायचंय भोग भोगून, आणि काय करायचं जिवंत तरी राहून. त्याचा काय उपयोग आहे, जगून तरी काय उपयोग आहे. कारण ज्यांच्यावर आम्ही राज्य करायचं, ज्यांच्यासाठी राज्य करायचं, ज्यांच्यासाठी भोग घ्यायचे, तेच सगळे याच्यामध्ये प्राण आणि धन यांचं त्याग करून उभं राहिले. सगळे मरणार आहेत हे, कारण मी युद्ध करणार म्हणल्यावर मरणार आहे. तर तरी कळतंय बरं का त्याला की मी मारलं की हे मरणार आहेत सगळे. म्हणजे तरी त्याला वाटतंय की आपण हे मारणं बरोबर नाहीये, कारण हे सगळे त्याचा त्याग करून उभे राहिले. तया विजयवृत्ती काही मज सर्वथा काज नाही. येथ राज्य तरी काही हे पाहुनिया. कशाला मला हे राज्य तरी पाहिजे. या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे ते जळवता आघावे. जळून जाऊ दे, काही भोग नको जळ, काही मला आवश्यकता नाहीये. सगळ्यांना मारून भोग भोगायची माझी काही इच्छा नाही. तेणे सुखे विण होईल आणि ते भलतेही साहिजिल वरी जीवितही वेचिजेल याची लागे. आणि जो प्रसंग येईल त्याचा बिकट आला तरी सहन करता येईल. भलतेही साहिजिल, बिकट प्रसंग सुद्धा सहन करू. इतकेच काय, त्यांच्याकरता प्राण खर्च झाला तरी सुद्धा आम्हाला ते पाहिजे. म्हणजे आम्ही एक वेळ त्यांच्यासाठी मरण पावलं तरी बिघडत नाही. आम्हाला राज्य नको, आम्हाला काही नको, काही कष्ट पडले तरी आम्हाला चालतील. परी अशी घातू की जे मग आपण राज्य भोगीजे हे स्वप्नीही मन माझे करू न शके. यांचं प्राण घ्यावेत आणि आपण राज्य भोगावं हे मी स्वप्नात देखील करू शकत नाही. उलट यांना सांभाळणं हे आपलं काम आहे. त्याच्याऐवजी यांना मारायला मी उभं राहिलंय. त्यांना नाही समजत आहे, पण ते सगळं सोडून मरायला उभे राहिलेत. तरी आम्ही काय जन्मावे, कशाला जन्माला येऊन तरी काय उपयोग आहे. कवणा लागी जियावे, कोणासाठी जगायचं आम्ही. जे वडिला या चिंतावे विरुद्ध म्हणे, या वडिलांना सगळ्यांना मारायचं आणि वडिलांचं अहित करायचं, त्यांचं चुकीचं व्हावं, त्यांना मरण यावं अशी चिंतायचं. मग आम्ही कशाला जगायचं. भीष्माला सांभाळायला पाहिजे, द्रोणांना सांभाळायला पाहिजे, त्यांना सांभाळायचं का मारायचं. तसे विचार बघितले तर बरोबर आहेत ना, कारण हे सगळ्यांना मारून करणार काय, उलट पापच लागायचं सगळं. पण प्रसंग इतका विचित्र आला. महाभारत युद्धाला तेवढ्यासाठी महत्व आहे खरं म्हणजे. कारण ज्यांच्या अंगाखांद्यावर अर्जुन खेळला त्यांना मारायचं म्हणजे ते कसं शक्य आहे, असं साहजिक आहे ना वाटणं. म्हणजे इतकी कठोर कर्तव्याची कठोरता किती आहे या ठिकाणी, कारण त्याला काही पर्याय राहिला नाही. आणि भीष्म हे अवध्य होते, भीष्म इच्छामरणी होते, भीष्म अवध्य होते. आणि भीष्मांनी एकेका दिवशी 10,000 माणसांना मारलेले आहे. इतकं ते युद्धामध्ये कुशल होते त्या वयामध्ये ते अशक्य त्याला होतं. कारण परशुरामाकडे शिकलेले होते. परशुरामाने स्वतः त्यांना युद्धकला शिकवलेली आणि परशुराम स्वतः भगवान शंकरांकडे शिकलेले. म्हणजे पराक्रमी किती असतील ते बघा. आणि एवढ्या पराक्रमी माणसाला मारायचं आणि ते सुद्धा आपले असताना. म्हणजे एका दृष्टीने बघाल तर अर्जुनाचं बरोबर आहे की कशाला आहे, पण त्यासाठी पुष्कळ त्यांनी प्रयत्न केले होते आधी युद्ध होऊ नये म्हणून. युधिष्ठिराने अगदी शेवटी कृष्ण शिष्टाईपर्यंत सगळं केलं होतं प्रयत्न. पण ते आता शत्रू म्हणून उभे राहिल्यानंतर काही पर्यायच राहिला नाही ना. कर्तव्य कठोर म्हणतात तसं गीता त्याला युद्ध करायला सांगतेय की नाही, तुला इथे युद्ध करणं आवश्यक आहे. म्हणजे कोणाचं बरोबर आहे बघा ना. आता कृष्ण त्याला बरोबर उत्तर देईल. हो ना. जे वडिला या चिंतावे विरुद्ध पुत्राचे इप्सी कुळ तयाचे काय हेची फळ. मुलगा हवा असतो सगळ्यांना, कशाला मारायला.
मोठ्या माणसानं मारायला पाहिजे का मुलगा? जे निर्दाळी जे केवळ गोत्र आपुले, आपलं गोत्र मारावं त्यांनी म्हणून मुलाची अपेक्षा करतात का? हे मनीची केवी धरीजे, आपण वज्राचे या बोलीजे, वरी घडे तरी कीजे भले या. असे आपण मनात तरी कसे आणायचे, वज्रासारखे कठोर शब्द तरी कसे उच्चारायचे, उलट पक्षी आपण त्यांचं हित करायला पाहिजे. हे जीवितही उपकारावे, घरी घडे तरी की जे भले या. त्यांचं भलं करायचं का त्यांना मारायचं? ज्यांनी आपल्याला सांभाळून मोठं केलंय त्यांचं भलं करायचं का त्यांना मारायचं? खरा इथे तिढा आहे की नाही? इतका मोठा प्रसंग आपल्यासारख्या सामान्य माणसावर येत नाही हो कधी. अर्जुनाच्यावर खरोखरच मोठा कठीण प्रसंग आला. गीता एवढी मोठी उभी राहिली कशासाठी उभी राहिली? त्यासाठी तर उभी राहिली की धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे त्या ठिकाणी. माणसाचं माणसाशी युद्ध असा भाग नाहीये. अधर्म काढून टाकायचं आणि ते त्या कामासाठी तर कृष्णाचा अवतार आहे ना. अधर्म जो केला दुर्योधनाने, त्या अधर्माच्या विरुद्ध, त्या अधर्माच्या बाजूला जे जे उभे राहतील ते सगळे अधर्मी, भले ते नसोत, पण त्याच्या बाजूने आज लढतायत ना म्हणल्यानंतर त्यांना मारणं भाग आहे ना. असं झालं. आम्ही जे जे जोडावे ते समस्ती ही भोगावे. म्हणजे आम्ही मिळवायचं कशासाठी? त्यांनी त्याचा शांतपणाने उपभोग घ्यावा. हे जीवितही उपकारावे काजी, आणि जीवित सुद्धा त्यांच्यासाठी आपण खर्च करावं इतकं आपण केलं पाहिजे त्यांच्यासाठी सगळं. आणि उलट आपण असं युद्ध करणं बरोबर नाही. आम्ही दिगंतीचे भूपाळ, आम्ही देशदेशीचे सगळे राजे, विभांडुनी सकळ, सगळे युद्धाला उभे राहिलेले आहे. आणि युद्धात जिंकून आपला कुळ संतोष करायचे. मग संतोष विजय कुळ आपुले जे, म्हणजे हे युद्ध करायचं ते कुळाच्या संतोषासाठी करायचं असं असतं, कुळाचा नाश करण्यासाठी नाही. आणि हे युद्ध कुळाचा नाश होणार आहे याच्यामध्ये. तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत. असं हे सगळं तसंच आहे, युद्ध करायचंच आहे, पण हे कुळ बघा कसं कर्म विपरीत झालंय. जे जाहली असं ती उद्यत झुंजावे, आणि त्यांना कळत नाहीये की आपण कुळाचा संहार करणार आहोत. उभे राहिले अंतवरिया कुमारे, सांडोनिया भांडारे, शस्त्राग्री जिव्हारे आरोपिले. आणि ते आपले सगळे बायका मुलं कुमारे, सांडोनिया भांडारे, सगळं आपलं घरदार सोडलं त्यांनी, आपले खजिने सोडले आणि तलवारीच्या धारेवर, शस्त्राग्री जिव्हारे, तलवारीच्या धारेवर आपलं प्राण ठेवून लढायला तयार झालेले आहेत. असं बरोबर नाही. खरं म्हणजे हे बरोबर नाही. ऐसी आते कैसे मी मारू, अशांना मी मारू कसं? कोणावरी शस्त्र धरू, कोणावरती शस्त्र धरू. जे कौरव हे आपलेच आहेत, आम्हीच त्यांना मारणं म्हणजे आपलाच घात करण्यासारखं आहे. निज हृदया करू घातू केवे, आणि स्वतःच्या हृदयाचाच आपल्याच काळजाचा मी घात कसा करतो? एवढा माझ्याच माणसांना मारायचं समोर युद्धामध्ये का? तर आम्हाला राज्य पाहिजे. केवळ राज्यासाठी मारू काय ना, उलट मी राज्य जिंकायचं आणि त्यांना त्याचा उपभोग द्यायचा. हे करायच्या ऐवजी मी त्यांना मारायचं, मी राज्य घ्यायचं. हे बरोबर आहे का? आता ते तो इतका व्यवस्थित त्याचे मत मांडतो सगळी, किती सगळी बरोबर वाटतं, पण त्याला उत्तर बरोबर नाही तो पुढे. कोण आहे ज्यांना मारू असं म्हणणं हा दोष आहे? कोण आहे असं? आचार्य हा पित्रा हा पुत्र तथैवच पितामहा हा मातुला हा श्वशुरा हा पौत्रा हा शाला हा संबंधी नसतेता. माझे गुरु आहेत, माझे पितृतुल्य स्वजन आहेत, पुत्र आहेत, आजे मामे सासरे नातू मेवणे आणि सगळे संबंधी लोक. म्हणे कृष्णा तुला कळत नाहीये बघ हे कोण आहेत. हे नेणसी तू कवण परी पहिलं भीष्म द्रोण. भीष्म आणि द्रोण ज्यांचे उपकार असाधारण आम्हा बहुत, त्यांचे उपकार आहेत आमच्यावर केवढे मोठे. भीष्मांमुळे तर त्यांना सगळं मिळत गेलं ना आतापर्यंत. एथ शालक सासरे मातुळ, सगळे शाल हे आहेत, मिवणे मिवणे आहेत सगळे सासरे, आणि बंधू की हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्टही असू. अवधारी अति जवळीकेचे, हे त्याचा प्रॉब्लेम आहे. जवळचे आहेत सगळे जण. आपण म्हणतो ना अगदी जवळच्या लोकांना बोलायला, आपण त्यांना टाळू शकत नाही.
कुठल्याही काही कार्य असलं तर अगदी जवळचे लोक आपण टाळू शकत नाही. तसं हे अगदी जवळचे आहेत हो. सख्या घरातले आहेत ते ना, सख्या भावाची मुलं आहेत ती. हे सकाळी सोयरे आमुचे म्हणून दोष आथी वाचे बोलतात. म्हणून यांना मारावं असं म्हणलं सुद्धा माझ्या वाणीला दोष आहे. असं झालं. तेव्हा येता न हंतुम इच्छामी, मी यांना मारू इच्छित नाही. घनतोपी, माझा वध झाला तरी चालेल, पण मी त्यांना ठार मारणार नाही. अपि त्रैलोक्य राजस्य हेतोः किं नु मही कृते. आणि पृथ्वी यांना ठार मारण्याची इच्छा करत नाही, मग त्रैलोक्याचं राज्य मिळालं तरी मी यांना मारणार नाही. मग माझे एवढे पृथ्वीच्या राज्याची काय कथा, मला त्रैलोक्याचं राज्य सुद्धा नको यांना मारू. हे वरी भलते करीतू, आताची येथे मारितू, परी आपण मने घातू न चिंतावा. यांनी काय वाटेल ते करू दे, त्यांनी मला इथल्या इथे मारून टाकू दे, पण माझ्या मनामध्ये त्यांचा घात करणं हे मला इथे योग्य वाटत नाही. मनात सुद्धा आणायची नाही. त्रैलोकीचे अनकळित, त्रैलोक्याचे समग्र राज्य जरी मला मिळालं, जरी राज्य होईल इथं, तरी हे अनुचित न आचरे मी हे करणार नाही. जरी आजी एथायसे कीजे, तरी कवणाचा मनी उरीजे, सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. मी जर असं केलं तर कोणाच्या मनात माझ्याबद्दल आदर राहील, आणि मग कृष्णा सांगा तुझे मुख आम्हाला कसे दिसणार, कोणाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असं त्याला वाटतंय. तर कृष्ण एकदम खडसावणारच आहे त्याला. असं बोलायला लागलं. निहत्य धार्त राष्ट्रांना का प्रीती स्यात जनार्दन. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आमचं काय प्रिय होणार आहे. पापमेव माश्रयेत अस्मान अद्वैतान आतताईना. बघा आता आतताई पण म्हणतोय बर का त्यांना. तो म्हणतो की ह्या आतताई लोकांना जर मारलं तर आम्हाला कुळनाशाचा दोष लागेल. आता हे आतताई कोणाकोणाला म्हणतात माहितीये का. अग्निदो गरदश्चैव, म्हणजे अग्नी लावणारा, घराला आग लावणारा. गरद म्हणजे विष देणारा. अग्निदो गरदश्चैव. त्याच्यानंतर शस्त्रपाणी धनापहा, हातामध्ये शस्त्र घेऊन आपल्या अंगावर धावून आलाय, आपल्या धनाचं सर्वस्वी हरण केलेलं आहे. असे जे लोक असतात त्यांना हत्वैतान अविचारयन असं मनुस्मृतीने सांगितलं. हे आतताई असतात, यांना विचार न करता ठार मारावे. मग ते भले आपले नातेवाईक असोत, भले प्रत्यक्ष तुमचे काका मामा येऊ देत, पण त्यांना मारणं अविचाराने, न विचार करता पहिलं काय तर मारा. कारण तो शस्त्र घेऊन आपल्याला मारायला आलाय, तो आपल्याला विष द्यायला आलाय, तो आपल्या घराला आग लावतो आहे, आपलं धनधान्य सगळं चोरून नेतो आहे, आपलं सगळं उरबाडून नेतो आहे. अशा वेळेला तो काका आहे का तो मामा आहे का तो कोण आहे हे बघा. तो काका आहे तरी तलवार आपल्याला मारणारच ना त्यांनी मार टाकल्यानंतर. जसं राघोबा दादांनी काय केलं, पुतण्यालाच मारून टाकलं की नाही. तिथं तो आतताई झाले. त्यामुळे ह्या आतताईंच्या बद्दल मनुस्मृतीमध्ये एक मोठे पॅरेग्राफ आहेत, एक 4-5 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यात त्यांनी दिलंय की आतताई कोण आहे आणि आतताईंशी कसं वागायला पाहिजे. तर त्यांनी हान्यात एव अविचारयन असं स्पष्ट सांगितलं की काहीही विचार न करता आपण त्यांना मारलं पाहिजे. आता इथे त्यांनी आतताई शब्द वापरलाय, तरी सुद्धा तो असं म्हणतोय की ह्यांना मारणं योग्य नाही. मग यांनी काय केलं असतं, शेवटी पांडवांना मारलंच असतं ना त्यांनी. नाहीतरी ते तेवढ्यासाठीच आले होते की युद्धामध्ये यांना मारायचंच, कारण नकोतच आपल्याला. बरं किती वेळा प्रयत्न केला मारण्याचा. भीमाला विष घालून नदीमध्ये टाकलं होतं वेलीने बांधून, लाक्षागृह होतच. प्रयत्न काय सोडले होते का त्यांनी याला मारायचे. म्हणून आतताई आहेत हे याला मान्य आहे की नाही, हो ना. तर आतताई आहेत मग तो तरी सुद्धा का नाही मारत आहे. म्हणजे हा त्याचा मुद्दा त्याच्या लक्षात येत नाही की आपण म्हणतोय आतताई, पण तरी सुद्धा यांना का मारावं असं. तर भीष्म द्रोणांचं ते त्याच्या बाजूला उभे राहिले, त्याला काय करणार. तेव्हा पापमेव माश्रयेत, म्हणजे पाप मला गेलं असं म्हणतात. मनुस्मृती आपल्याला सांगते किंवा दुसरे ग्रंथ आपल्याला सांगतात की आतताईला मारण्यानंतर पाप नाहीये. म्हणजे आता एखादा
आता आपण याचीच गोष्ट बघा की त्या मुलीवर अत्याचार झाला, हो की नाही? मग त्यांना काय सोडून द्यायचं का? का तर त्यांना त्यांचे घरचे लोक असं म्हणतात, त्यांच्याकडे सुद्धा सगळे जण आहेत, मग त्यांना कसं वाटेल असं म्हणून आपण सोडायचं त्यांना? नाही, कारण आतताई आहेत ते. आज एका मुलीचं नुकसान केलं त्यांनी, उद्या आणखी 10 मुलींचं नुकसान करतील, कारण यांना सोडणंच बरोबर नाही ना. म्हणून ते त्यामध्ये असं म्हणलंय त्यांनी की नाही, हे हातामध्ये शस्त्र घेऊन तुम्हाला मारायला आल्या, तुम्ही त्याला मारणंच आवश्यक आहे. मग तो कोण आहे ते त्यावेळेला बघायचं काही कारण नाही. तुमच्या घराला आग लावतोय, दिसतंय तुम्हाला, तरी तुम्ही काय रे बाळा ये आज चहा पाणी घ्या असं म्हणणार आहे का? असं बरोबरच नाही ना. तसं इथे आतताईनं हा म्हणतोय तो, जे त्याला माहित आहे की हे चुकीचे आहेत लोक, पण तरी सुद्धा असं म्हणणं हे कितपत बरोबर आहे? बरोबर नाही. आता त्याच्या बाजूला कोण उभे राहिले याला अर्जुनाचा काय दोष आहे? कोण उभं राहिलं त्याला तो काय करणार? जे उभे राहतील ते सगळे आतताई झाले ना. आतताईला मदत करणारा हा कोण असतो? आतताईच असतो. आपल्या देशात आता सुधारणा झाली. हा तेच सांगते ना, आताच सांग. जरी मधु करुनी गोत्रजांचा, तरी वसवटा होऊनी दोषांचा, मज जोडलासी तू हातीचा दूरी होशी. आता तो कृष्णाला सांगतोय की जर मी गोत्रजांचा वध केला तर सगळ्या दोषांचं वसतिस्थान मी होईन, आणि माझ्यासारख्या दोषी माणसाजवळ तू येशील का? नाही, तू मला दुरावशील. मग तुला कसं मी तोंड दाखवणार? कुळहरणी पातके तिये अंगी जडती आशिखे, तैवेळी तू कवणे की देखावासी. आणि जे कुळाचं हरण करणाऱ्या, कुळाच्या घाताने जेव्हा सगळी पाप माझ्या अंगाला लागतील, तेव्हा तुला मी कसं भेटणार? पापी माणूस मी, तू एवढा मोठा द्वारकेचा राणा, तुला मी कसं भेटायचं? जैसा उद्याना माझी अनळू, संचरला देखोनी प्रबळू, मग क्षणभरी कोकिळू स्थिर नव्हे. ते दृष्टांत दिलाय त्याने की जसं एखादा बाग आहे, बागेला अग्नी लागलाय, मग बाग खूप सुंदर आहे म्हणून कोकिळ थांबणार आहे का तिथे? नाही थांबणार, हे नाही. तसं तू आमच्यापासून दूर जाशील असं त्याला म्हणायचं. सकर्दम सरोवरी अवलोकिनी चकोरू, न सेवितू आम्हेरी करून निघे. चिखलाने भरलेलं सरोवर पाहून चकोर त्यात न राहता तो निघून जाणार. तसं तयापरी तू देवा, म्हणजे झकवून येशी माया मावा, जरी पुण्याचा बोलावा नाशी जाईल. आणि त्याप्रमाणे हे देवा, जर माझ्या ठिकाणचं पुण्य नाहीच झालं तर तू आपल्या मायेने मला चुकवशील, आणि तू जर माझ्याजवळ येणार नाहीस असं मला वाटतंय. म्हणजे तू सुद्धा दूर जाशील का? तर मी यांना मारलं, आतताईंना मारलं म्हणून. म्हणजे अतिरेकी. आतताई म्हणजे अतिरेकी हे करणारे. तस्मान नारहा वयम हंतुम राष्ट्रांस बांधवान, सजनम हे हतम कथम हत्वा सुखिनस्याम माद. म्हणून आमचे जे बांधव आहेत कौरव, त्यांना मारणे आम्हाला योग्य नाही, कारण हे माधवा, स्वजनांना ठार करून आम्ही कसे सुखी होणार? म्हणून मी हे न करी, मी हे करणार. ये संग्रामी शस्त्र न धरी. ह्या युद्धात शस्त्र हातात घेणार नाही. हे किडाळ बहुता परी दिसत, मला निंद्य वाटते, गर्ह्य वाटते, ग्रहणीय वाटते. तुझशी अंतराय होईल, तू आमच्यापासून दूर जाशील, मग सांग आमचे काय उरेल, मग आमचं काय राहणार आहे तू गेल्यावर? तेने दुःखे हिये फुटेल तुझवीन कृष्णा. आणि मग आम्ही दुःखाने आमचं हृदय दुभंग होईल. म्हणून कौरव हे वधिजती, मग आम्ही भोग भोगीजती. हे असो मात अघडती, अर्जुन म्हणे. तेव्हा अघटित असं मी काही करणार नाही. कौरव मारले जावेत आणि आम्ही भोग भोगावेत, हे राहू दे, अशी गोष्ट आमच्या हातून होणार नाही. त्यामुळे मी काही युद्ध करणार नाही. आता ठीक आहे, हे सगळं मला कळलंय, त्यांना कळत नाही, हो ना. मग त्याच्यात आता माझा काय दोष आहे ना? त्यांना कळत नाही. यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपात चेतसः, कुलक्षय कृतं दोषम मित्रद्रोहे च पातकम, कथम न नेयम अस्माभिः पापादस्मान् निवर्तितुम, कुलक्षय कृतं दोषम प्रपश्यद्भिर जनार्दन. लोभाच्या योगाने अंतःकरण नष्ट झालेल्या कौरवांना कुलक्षय होण्याने दोष आणि मित्रद्रोहाचं पातक दिसत नाही. कौरवांना हे कळत नाही थोडक्यात.
मला कळतंय. कथम न नेयम अस्माभि, मग आम्हाला सुद्धा ते दोष दिसतो आहे आणि दिसत असताना आम्हाला तो कळत नाही असं म्हणायचं का? आणि या पापापासून आम्ही परावृत्त व्हायची जाणीव ठेवायची नाही का? म्हणजे आम्हाला कळत असतानाही आम्ही तसंच करायचं. त्यांना हे कळत नाही, ते आलेत युद्धाला, ते मारायला उभे राहिलेत, पण त्यांना कळतच नाहीये की आपण आपल्या माणसांच्या समोर उभा राहिलोय. आणि मला मात्र कळतंय, आम्हाला कळतंय, मग तरी सुद्धा आम्ही युद्ध करायचं, तरी सुद्धा यांना मारायचं. हे अभिमानामध्ये भुलले, जरी पा संग्रामा आले. म्हणजे हे आलेत संग्राम करायला, पण त्यांना अभिमान आहे, त्यांना काही कळालं नाही. तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. माझं मला हित कळायला पाहिजे ना. ते जरी आलेत पण आम्ही आपलं हित कशात आहे ते बघायला नको का? हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे. असं कसं करायचं? आपल्याच माणसानं आपण कसं मारायचं? जाणत जाणताची सेवा वे काळ कुठं, आणि माहित असून विष प्यायचं का? मला कळतंय यांना मारून दोष लागणार आहे, यांना मारून पाप लागणार आहे, यांना सगळ्यांना मारल्यानंतर आम्ही कशाचा उपभोग घेणार आहे, हे सगळं मला कळतंय. जाणून जाणून बुजून कोणी विष प्याईल का? मग मला कळत असताना मी हे करायचं का? हा जी मार्गी चालता पुढा सिंह झाला अवचिता, तो तव कविता लाभो अर्थी. अकस्मात सिंह जर आडवा आला तर त्याला मारायचं कशाला? त्याला चुकून जायचं म्हणे. सिंहाला खाऊन टाकेल असं कसं जायचं? त्याला चुकवण्यातच हित आहे. असता प्रकाश सांडावा मग अंधगुपा आश्रावा, तरी तेथ कवडो देवाला असांगे. जो प्रकाश आहे तो मार्ग सोडायचा आणि अंधकुपाचा आश्रय घेतला तर त्याच्यात काय लाभ आहे का? समोर अग्नी देखोनी, जरी न वाचिजे ओसंडोनी, तरी क्षणा एका कवळोनी जाळू शके. किंवा समोर जर अग्नी आहे तर त्याला चुकून जर आपण पलीकडे गेलो नाही तर तो एका क्षणात आपल्याला घेरून टाकेल. पण अग्नीची गोष्ट वेगळी, सिंहाची वेगळी. हो, सिंहाला चुकवून कुठे जाणार तुम्ही? तैसे दोष हे मूर्त, अंगी वाजो असती पाहत, हे जाणताही केवी येथ प्रवर्तावे. तसे हे मूर्तिमंत दोष आमच्या अंगावर आदळायला बघतायत. अंगी वाजो असती पाहत, आमच्या अंगावरती यायला बघतायत, आदळायला बघतायत. हे सगळं मला समजत असताना जाणताही केवी येथ प्रवर्तावे, काय म्हणून आम्ही हे कृत्य करायचं? ऐसे पार्थते अवसरी, म्हणे देवा अवधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझं. एवढं नाही त्याला मागलं नाही, तो म्हणतो अजूनही तुला सांगतो की हे पाप केल्यानंतर काय काय होणार आहे हे आणखीन तुला सांगतो. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः, धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्मो विभवत्युत. म्हणतो कुलक्षय, अजून म्हणजे आर्ग्युमेंट त्याची चालू आहे. कुलक्षय झाला असता सनातन असे कुलधर्म नाश पावतात, आणि धर्माचा नाश झाला असता अधर्म सगळं कुल व्यापून टाकतो. पण इथे प्रत्यक्ष अधर्म समोर उभा आहे, ते त्याला दिसत नाहीये, आणि तो अधर्माच्या गोष्टी करतो. की धर्म नष्ट झाल्यानंतर कुळाचा नाश होतो, आणि कुळाचा क्षय झाला की धर्माचा नाश होतो, आणि अधर्म सगळा कुळ व्यापून टाकतो. जैसे काष्ठे काष्ठ मथिजे, लाकडाने लाकूड घासला असता तेथ वन्ही एक उपजे, तेणे काष्ठ जात जाळीजे प्रज्वळलेने. आणि तो अग्नी भडकतो आणि दोन्ही लाकडांना तो जाळून टाकतो. तैसा गोत्रीची परस्परे जरी वधू घडे मत्सरे, तरी तेणे महादोषे घोरे कुळची नाशे. मग समजा आमचं परस्पराने एकमेकांनी आम्ही युद्ध केलं आणि एकमेकांना आम्ही मारलं, तरी काय होणार आहे? सगळ्या कुळाचा नाश होणार आहे. मग हे तर युधिष्ठिर आधीपासून सांगत होता ना, युद्ध करणं खरं योग्य नाही, पण काही नाईलाजच झालं शेवटी. तरी तर सगळ्या महादोषाने काय होईल? कुळाचा आमचा नाश होईल. म्हणून येणे पापे वंशज धर्म लोपे, आणि या पापाने वंश परंपरागत आलेल्या धर्माचा लोप होतो, आणि मग अधर्माचा आरोप आहे कुळामध्ये, आणि मग त्या कुळामध्ये फक्त अधर्म शिल्लक राहतो, कारण सगळे धर्म लोक मरून जातात. पण इथे उलट आहे, इथे अधर्माला नाश करायचा आहे आणि धर्माची स्थापना करायची. कारण तो पुढे म्हणणार आहे ना, यदा यदा ही धर्माची ग्लानी झालेली आहे, म्हणून तो हे करतो आहे. हे अर्जुनाला आता त्याला सगळं नीट समजावून सांगावं लागणार आहे.
म्हणजे मला नेहमी कृष्णाचं हे वाटतं की त्याला काय वाटलं असेल एवढा मोठा शूर योद्धा जेव्हा असं बोलतो, तर ज्याच्या भरवशावर सगळं युद्ध उभं राहिलेलं आहे, तोच असं बोलायला लागल्यावर कृष्णाने काय करावं मला सांगा बरं. त्याला कसं तयार त्याचं सगळं मन बदलवून टाकायचंय आणि मग त्याला, आणि शास्त्रीय बैठकीवर त्याला, तो काही साधा नाहीये हो, एवढे आर्ग्युमेंट्स करतोय, त्याला शास्त्र सगळं माहितीये, शूरवीर आहे, योद्धा आहे चांगला, आणि आतापर्यंत सगळ्यांना जिंकत आलेला आहे. अशा वेळेला अशा माणसाला समजावून सांगायचं म्हणजे किती अवघड आहे बघा. तुम्हा आम्हाला ठीक आहे 2 गोष्टी सांगितल्या, आपली जरा बुद्धी थोडीशी केली की बदल होऊ शकतो आपल्या मनामध्ये, पण याच्या मनात बदल घडवून आणणं, एवढा ट्रिमेंडस बदल करायचा की जो युद्ध अजिबात करणार नाही म्हणतो त्याला युद्धाला उभं करायचं आणि त्याच्याकडून जिंकून घ्यायचं, हे किती अवघड होतं. तैसे गोत्रची परस्परे जरी वधुगडे मत्सरे, तरी तेणे महादोषे घोरे कुळची नाशे, म्हणून येणे पापे वंशज धर्मो लोपे, मग अधर्मोच आरोपे कुळा माझी. आणि पुढे अधर्माने काय होतं तो सांगतोय ते बरोबर आहे, त्याच्यात चूक काही नाहीये. म्हणजे ज्या पायऱ्या पायऱ्याने तो आर्ग्युमेंट करतोय ते बरोबर आहे. अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्रिया. हा आताच्या मुलींना हे सांगायला पाहिजे, अधर्माने कुळ व्यापले की कुलस्त्रिया बिघडतात. स्त्रीश दुष्टासु अर्ष्णेय जायते वर्णसंकर, आणि स्त्रिया बिघडल्या की वर्णसंकर होत. मुलींनी जरा जपून राहायला पाहिजे. आणि हे खरं आहे, आतापर्यंत जास्त धर्म सांभाळायचं काम हे स्त्रिया करत आलेले आहेत. कारण काही झालं तरी पुरुष नेहमी घराच्या बाहेर गेलेले, कोणी परदेशी जायचे, कोणी पूर्वीचं बघा त्या काळातलं जर तुम्ही बघितलं तर स्त्रियांच्याकडेच घर सांभाळायचं काम होतं, मुलांना घडवायचं काम स्त्रियांचं होतं. शिवाजीला कोणी घडवलं? आईने घडवलं की नाही? वडील होते का जवळ? वडील नव्हते. मग अशा वेळेस धर्म कोणी सांभाळायचा? स्त्रियांनी सांभाळायचा. म्हणजे आज सुद्धा धर्म कोणी सांभाळायला पाहिजे? स्त्रियांनी धर्म सांभाळायला पाहिजे. स्त्री जेव्हा बाहेर जाते आणि ती जेव्हा धर्म सोडते त्यावेळेला मुलांना कसं शिकवणार ती धर्म सांभाळायला? म्हणून ते आजकाल लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे आहे ते बरोबर नाही. कारण तुम्ही किती वर्ष राहाल त्या माणसाजवळ, नाही तुमचं पटलं की तुम्ही सोडून जा. मग त्याला लग्न नाही केलेलं, कुळ नाही, धर्म नाही, नातेवाईक नाही, कारण लग्नच केलेलं नाही, तुला सासू सासरे ना कोणी, कुठलंच नातं नाही, त्या माणसाशीही नातं नाही आणि त्याच्या घरातल्या माणसाशीही नातं नाही. बाहेरचे तुटून जातात किंवा काही जरा असले तरी ते बाहेरचे बाहेर पुरते राहिले त्यांचं. आणि पुन्हा ते मूल झालं तर त्या मुलाला काय वारसा कोणाचा सांगणार तो? कारण लग्नच झालेलं नाही, विधीपूर्वक काही झालेलं नाही, तर वारस कोण? तो कोणाचा वारस आहे? त्याला ना माहेरचे लोक जवळ करणार ना सासरचे लोक जवळ करणार, आणि हक्क तरी काय तिला मागायचा? म्हणजे केवढा मोठा प्रॉब्लेम आहे. मग अशा वेळेला थोडं जर स्त्रियांनीच सामंजस्याने घेतलं तर हे सगळं लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे बंद होईल, नाही तर हे वाढत जाईल. म्हणून अधर्म हा होऊ देता कामा नये. खरं सगळ्यात जबाबदारी जास्त अशा प्रकारचा आदर अशा प्रकार काहीच नाही ना, कुळा नाही, गोत्र नाही, धर्म नाही, काहीच नाही त्या मुलाला. कोणाचा मुलगा काय, कुठे वाढणार, कसा मोठा होणार, काय त्याला सगळं नाव कोणाचं लावायचं, सगळंच प्रॉब्लेम आहे ना. वारसा हक्कापासून सगळं म्हणतात ना, ज्याच्यावर जबाबदारी जास्त त्याला बंधन, ज्याला बंधन जास्त, साहजिक आहे ना. एथ सारासार विचारावे, कवणे काय आचरावे, आणि विधी निषेध आघवे पारुषती. बाजूला जातात विधी निषेध. कारण कोणी कोणाचं आचरण करायचं, सारासार विचार काय, कर्तव्य काय, अकर्तव्य काय, या सगळ्या लोक पाहतात. विधी आणि निषेध. विधी म्हणजे काय करावं, निषेध म्हणजे काय करू नये, असं सांगितलेलं आहे ना आपल्या शास्त्रामध्ये. काय आहे? विधी आहे आणि निषेध आहे. या गोष्टी करू नयेत, खोटे बोलू नये, आई वडिलांची सेवा करावी हा विधी, खोटं बोलू नये हा निषेध. म्हणजे जे करू नये, जे सांगितलंय तो सगळा निषेध, आणि जे जे करावं म्हणून सांगितलंय ते सगळा विधी. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्व हे आई वडिलांना आहे. आपल्याकडे मातृदेव भव आणि पितृदेव भव आधी म्हटलेलं आहे,
कारण सगळ्यामध्ये महत्व आई वडिलांनी. माणसाने काय वाटेल ते झालं तरी आई वडिलांची सेवा करायला पाहिजे. पहिलं स्थान त्यांना द्यायला पाहिजे. बायको मुलं हे सगळे असतातच आणि त्यांची काळजी घेतातच, पण ते नंतर, आधी आई वडील. आणि तेच केलं नाही तर काय झालं? जे करायला पाहिजे ते केलं नाही की पाप कोणाला लागतं? आई वडिलांना लागणार आहे का? नाही लागणार. तो जो मुलगा वागतो किंवा सुना वागतो त्यांना जाईल ते. हा ना. त्यामुळे विधी आणि निषेध. चोरी करू नये हा निषेध आहे. पुण्य करावं, लोकांवर उपकार करावेत, परोपकार करावा हे विधी आहे. ते विधी निषेध हे सगळं आहे. तर हे विधी निषेध सगळ्या बाजूला जातील असं वागल्यानंतर. असता दीपू दावडीजे मग अंधकारी राहतीजे तरी उजूची का आढळीजे जय आपण. हे कसं होतं? दिवा लावलेला आहे तो घालवला आणि अंधारामध्ये बसला. मग चांगल्या ठिकाणी पण अडखळता प्रसंग येतो, जरी सरळ असलं तरी. तैसा कुळी कुळक्षय होय तय वेळी तो आद्य धर्म जाय. ज्या वेळेला कुळक्षय होईल तेव्हा धर्म जाईल. मग आन काही आहे पापा वाचून. मग पापाशिवाय काही आहे का? जई यम नियम ठाकती तेथ इंद्रिये सैरा विचरती. जर यम नियम पाळले नाहीत तर इंद्रिये इकडे तिकडे धावतात, सैर सुटतात. म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रियाशी. म्हणून कुळस्त्रियांच्याकडून व्यभिचार घडतो, कारण धर्म त्यांना अडवणारच कोणी नाही ना. उत्तम अधमी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळते. आज तर वर्णसंकर फार आहे, खूपच आहे अलीकडे. प्रचंड वर्णसंकर आहे. काहीच मानत नाही. पण काय पंचायतच होते ना. मी कितीतरी लग्न अशी बघितलेली आहेत की दोन्ही कुळापासून दूर जातात हे मुलं. असं जर लग्न केलं तर ना इकडचे लोक त्यांना फार विचारतात ना तिकडचे लोक फार विचारतात. त्यांना वाटतं की हे काय त्यांच्या त्यांच्या मनासारखं करू द्या, आता त्यांनी केलंय त्यांच्या आवडीप्रमाणे तर ठीक आहे. मग या बिरादरीत पण नाही त्या बिरादरीत पण नाही, असं त्यांना अर्धवट. अशी कितीतरी माझ्या समोर आता आहेत लग्न झालेले जोड्या की त्यांना फारसं कोणी इकडचं विचारत नाही तिकडचं विचारत नाही. असं वर्णसंकर होतो सगळा. तेच समूळ उपडती जाती धर्म. आणि मग कसली जात आणि कसला धर्म काहीच राहिलं नाही. जैसी चोहटाची बळी पाविजे सैरा कावळी. ज्याप्रमाणे चव्हाट्यावर एखादा बळी ठेवला तर सगळे कावळे सगळ्या बाजूनी तुटून पडतात. तैसे महापापी कोळी प्रवेशती. त्याप्रमाणे कोणामध्ये महापापांचा प्रवेश होतो. एवढं थांबूया.